काही दिवसांपूर्वी एक शिक्षक दाम्पत्य पक्षकार म्हणून आलेलं होतं. त्यांना म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स म्हणजे परस्पर संमतीनं घटस्फोट घ्यायचा होता. त्यांच्यासोबत सविस्तर बोलून माहिती घेऊन घटस्फोट घेण्याची कायदेशीर प्रक्रिया मी त्यांना समजावून सांगितली. त्या अनुषंगानं आम्ही घटस्फोटासाठी कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलं. लग्नाला केवळ 2 वर्ष झालेली आहेत हे पाहून मेहरबान कोर्टानं त्यांचं प्रकरण मेडिएशनसाठी ठेवलं. दाखल तारखेपासून कायद्यानुसार 6 महिन्यांचा कालावधी कोर्ट देतं, ज्याला कुलिंग ऑफ पिरियड म्हणतात किंवा 6 मंथ्स स्टॅट्युटरी पिरियड म्हणतात. काही तडजोड होते का किंवा संसार टिकू शकतो का हे पाहण्यासाठी. 2 महिन्यानंतर हे दोघंही माझ्याकडे परत आले. मॅडम, आम्हा दोघांना ताबडतोब घटस्फोट पाहिजे. इतके दिवस माझ्याच्याने थांबणं अशक्य आहे. मला आता स्थळं येऊ लागली आहेत. मी म्हणलं, अहो पण आपण कोर्टामध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलाय ना. विहित मुदत संपल्यानंतर तुमच्या अर्जावरती कोर्ट आदेश करेलच. त्यावरती शिक्षक म्हणाले, काही सांगता का हो मॅडम? आमच्या ओळखीच्यातल्या एकांनी परस्पर संमतीनं एका दिवसात घटस्फोट घेतला. इतकंच काय तर त्या ओळखीच्यांनी आम्हाला खुळ्यात सुद्धा काढलं. ही 6 महिने थांबायची भानगड आली कुठनं? त्या वकिलांना काही कळत नाही, त्यांना काही विचारू नका असं त्या गावातल्या मध्यस्थांनी आम्हाला सांगितलंय. खरं सांगू का, शिक्षक पक्षकारांना समजावून सांगायचं म्हणजे बुद्धीचा अक्षरशः कस लागतो. त्यांनी बॅगमधून 100 रुपयांचे 2 स्टॅम्प पेपर काढले, एक मुलीच्या नावानं आणि एक मुलाच्या नावानं, आणि म्हणाले, बघा मॅडम, हा जो स्टॅम्प पेपर आहे ना, आपण जे कोर्टात दाखल केलाय ना, तोच मसुदा ह्याच्यावर छापायचा आहे आणि नोटरीचा शिक्का घ्यायचा आहे. मुलीचा कागद मुलाकडं आणि मुलाचा कागद मुलीकडं. 2 तासात घटस्फोट. कशाला ते सरकारी काम आणि 6 महिने थांब. मला खरंच त्यांच्या अज्ञानाची कीव वाटली आणि त्यांच्या अगाध ज्ञानावरती हसूही आलं. कारण अशा बेकायदेशीर गोष्टींना बळी पडावं असं व्यापक वास्तव आपल्या भारतामध्ये आहे. यावर मी काय केलं माहितीये का? हिंदू मॅरेज ऍक्ट 1955चा बेल ऍक्ट त्यांना दाखवला आणि म्हणाले, सर हे पुस्तक उघडा आणि कलम 13B मोठ्यानं वाचा. शाळेत वाचता तसं. मला आणि तुमच्या मिसेसना ऐकू येईल अशा मोठ्या आवाजात वाचा. त्या सरांनी सुद्धा होय नाही करत ऑकवर्ड होत लाजत 13B मोठ्यानं वाचला. मी म्हणाले, सांगा बरं काय समजलं तुम्हाला? खरं पाहता कायद्याची भाषा जी आहे ती लेमनला समजायला जराशी अवघड असते. पण वाचलेल्या कलमामध्ये तुम्हाला कुठेही नोटरी, स्टॅम्प असे काही शब्द वाचण्यात आले का? स्टॅम्प पेपरवरती केलेल्या नोटरी घटस्फोटाला कायद्याच्या दृष्टीनं काहीही किंमत नाही. जुन्या हिंदू कायद्यामध्ये म्हणजे अनकोडिफाईड हिंदू लॉ मध्ये घटस्फोट ही संकल्पना नव्हतीच, कारण लग्न संबंधांना 7 जन्माचं बंधन समजलं जायचं. हिंदू विवाह कायदा 1955 जेव्हा अस्तित्वात आला तेव्हा कलम 13नं घटस्फोटाची कन्सेप्ट हिंदू कायद्यामध्ये आणली. हा कायदा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 44 नुसार जैन, बुद्ध, शीख यांना सुद्धा लागू होतो. हिंदू विवाह कशा पद्धतीनं संपन्न होतो या ज्या अटी आहेत त्या या कायद्याच्या कलम 5 मध्ये तर विवाहाचे विधी कलम 7 मध्ये नमूद केलेले आहेत. हा कायदा काही विशिष्ट नात्यातल्या विवाहाला प्रतिबंधित करतो. तर कलम 7(2) मध्ये सप्तपदींसारख्या विधीचा समावेश होतो. सप्तपदीमध्ये विवाहबद्ध होणाऱ्या दोघांनीही पवित्र अग्नीच्या साक्षीनं 7 पावलं एकत्र चालणं अपेक्षित आहे. विवाहाचा विधी तेव्हाच पूर्ण झाला असं मानलं जातं जेव्हा 7वं पाऊल पूर्ण होतं. हिंदू विवाह कायद्यानुसार वधू आणि वर यांच्या घराण्यातल्या रूढी, प्रथा, परंपरा यांच्यानुसार विवाह करणं आवश्यक असतं. जर घराण्यामध्ये सप्तपदी या प्रथेचा समावेश असेल तर सप्तपदी पूर्ण झाल्याशिवाय विवाह पूर्ण होत नाही. त्यामुळं मंदिरात जाऊन केवळ गळ्यामध्ये हार घालणं किंवा भांगामध्ये कुंकू भरणं किंवा काहीही न करता केवळ गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणं हा वैध विवाह ठरत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीचं लग्न या कायद्यातल्या कलम 7 मधल्या हिंदू रूढी, प्रथा, परंपरा याच्यानुसार संपन्न झालेला आहे ना, तेच लोक केवळ कलम 13 खाली घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकतात. आता हा घटस्फोट दाखल करण्यासाठीची जी प्रोसिजर असते ती काय असते ते आपण पाहू. परस्पर
संमतीनं घटस्फोट घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या वकिलांच्या मदतीनं तुमचं पिटिशन ड्राफ्ट करावं लागतं. तुमचं लग्न झाल्याचे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स त्याच्यासोबत लावावे लागतात, जसं की लग्नपत्रिका, लग्नातला दोघांचा एकत्रित असलेला फोटो किंवा लग्नाचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, ओळखीसाठी दोघांचंही आधार कार्ड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला हे प्रकरण कोर्टात दाखल करायचं असतं त्या दिवशी व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कोर्टामध्ये यावं लागतं. आता या पिटिशनमध्ये नेमकं काय लिहिलेलं असतं तर अर्जदारांची नावं, त्यांचे पत्ते, त्यांची वय, त्यांचे व्यवसाय, लग्न कधी झालं, कुठं झालं, कुठल्या विवाह पद्धतीनं झालं, या लग्नातनं किती अपत्य झाली, घटस्फोटाचं कारण काय, घटस्फोटानंतर मुलांची कस्टडी कुणाकडे असणार आहे, पोटगीबद्दल किंवा पोटगीचे अधिकार सोडल्याबद्दलचं काही प्लीडिंग असेल तर ते, कोर्टाचं अधिकार क्षेत्र, अर्जाला काय कारण घडलं, अर्जाची आकारणी आणि विवाह विच्छेदन होण्यासाठी कोर्टाकडे केली जाणारी विनंती, या सगळ्या गोष्टी पिटिशनमध्ये विस्तृतपणे लिहाव्या लागतात. आता या प्रकरणामध्ये कोर्टाची स्थळसीमा कशी ठरवतात, म्हणजे हा अर्ज नेमका दाखल कुठं करायचा असतो, फॅमिली कोर्टात दाखल करायचा असतो की जिल्हा न्यायालयात, दिवाणी कोर्टात. तर जिथं तुमचं लग्न झालेलं असेल त्या ठिकाणी किंवा जिथे तुम्ही शेवटचे पती पत्नी म्हणून एकत्र राहून आपली वैवाहिक कर्तव्य बजावलेली असतील त्या कोर्टाच्या स्थळसीमेमध्ये हे पिटिशन दाखल करावं लागतं. म्हणजे जर तुम्ही शहरी भागामध्ये वास्तव्यास असाल तर त्या शहरातल्या फॅमिली कोर्टामध्ये तुम्हाला प्रकरण दाखल करावं लागेल. अन्यथा इतरत्र वास्तव्यास असाल तर त्या जिल्ह्यातल्या सिनियर डिव्हिजनला म्हणजे दिवाणी कोर्टामध्ये हा विवाह अर्ज दाखल करून घेण्याचे, चालवण्याचे आणि त्यावर निर्णय देण्याचे अधिकार असतात. तर आता हे प्रकरण दाखल झाल्यानंतर फर्स्ट ऑर्डरसाठी असतं, म्हणजे फर्स्ट मोशनसाठी असतं. तेव्हा दोन्ही अर्जदार म्हणजे नवरा आणि बायको यांनी कोर्टामध्ये असणं गरजेचं असतं, कारण हे पिटिशन दाखल करण्यासाठी तुमच्यावरती कुणाचा दबाव तर नाहीये ना, हे कोर्टाकडून पाहिलं जातं. सर्वसामान्यपणे न्यायाधीश असे प्रश्न विचारतात की या पिटिशनमध्ये लिहिलेला सगळा मजकूर तुम्ही वाचलेला आहात का, हा मजकूर खरा आहे का, तुमचं लग्न कधी झालं, किती दिवस झाले तुम्ही वेगळे राहत आहात, तुम्हा दोघांना वेगळं का राहायचं आहे. आणि नियमाप्रमाणे दाखल केलेलं हे जे प्रकरण आहे ते मेडिएशनसाठी पाठवलं जातं. आता हे मेडिएशन म्हणजे काय तर मेडिएशन म्हणजे कोर्ट पाहतं की या प्रकरणामध्ये काही तडजोड होऊ शकते का, कारण आपल्याकडं लग्न हा संस्कार म्हणून मानला जातो. कोर्ट शक्य तितक्या पद्धतीने लग्न टिकवायचा प्रयत्न करतं, कारण बऱ्याच वेळा काहीतरी किरकोळ कारणं असतात आणि काही जोडपी डोक्यामध्ये राग घेऊन बसतात. आज तक अपने पापा को एक चाय का कप नहीं बना के दिया, इस आदमी के मैंने कपड़े भी धोए. अशा वेळेला मेडिएटर त्या जोडप्याला लग्नबंधन तोडू नका किंवा एकत्र राहण्याबद्दल सुचवू शकतात, किंवा मुलं असतील तर त्या तुमच्या निर्णयाचा त्या मुलांच्या मानसिकतेवरती कसा परिणाम होतो हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही जेव्हा दिवाणी न्यायालयामध्ये म्हणजे सिनियर डिव्हिजनला प्रकरण दाखल करता तेव्हा न्यायालयातलेच एखादे न्यायाधीश रोटेशननुसार मेडिएशनसाठी नियुक्त केले जातात. बऱ्याच ठिकाणी फॅमिली कोर्टामध्ये असं बघायला मिळतं की मेडिएटरची सेपरेट पोस्ट असते आणि त्यांच्यासमोर मेडिएशनचं काम चालतं. आता या मेडिएटरकडे जेव्हा हे प्रकरण जातं तेव्हा त्याच दिवशी किंवा नेमून दिलेल्या तारखेला पार्टीला प्रेझेंट राहावं लागतं. आता एक गंमत सांगते, प्रत्येक कोर्टाची जी पद्धत आहे ती वेगवेगळी असते. आता सोलापूर कोर्टाबद्दल बोलायचं झालं तर त्याच दिवशी मेडिएशनसाठी प्रकरण ठेवतात ज्या दिवशी मॅटर फर्स्ट ऑर्डरसाठी म्हणजे फर्स्ट मोशनसाठी असतं. मी परगावच्या कोर्टातली बरीच प्रकरणं बघितली जिथं प्रकरण दाखल झाल्यापासून 2 महिन्यांची तारीख मेडिएशनसाठी दिली जाते आणि मेडिएशन झाल्यानंतर हे जे मेडिएटर असतात ते ज्या कोर्टात प्रकरण दाखल केलेलं आहे त्या कोर्टाकडे रिपोर्ट पाठवून देतात. म्हणजे मेडिएशन सक्सेसफुल, मेडिएशन नॉट सक्सेसफुल किंवा पार्टीज ॲब्सेंट अशा प्रकारचा रिपोर्ट असतो. बऱ्याच प्रकरणामध्ये पार्टीज ॲब्सेंट असाच रिपोर्ट येतो, कारण होतं काय, नातं टिकवण्यासाठी नवरा आणि बायको दोघांनीही कष्ट केलेले असतात. त्यांच्या नातेवाईकांनी किंवा समाजातल्या प्रतिष्ठित लोकांनी बैठका घेऊन अगदी सर्वव्यापी प्रयत्न केलेले असतात. त्यामुळं पुन्हा
अनोळखी माणसाचं, मेडिएटरचं वगैरे काहीही शहाणपण ऐकून घेण्याची यांची मानसिकता नसते. अनुभवावरून सांगते, मेडिएटरकडे गेल्यानंतर केवळ या जोडप्याचंच काउन्सिलिंग असतं. तिथं गेल्यानंतर जुनं पुराणं उपरून काढल्यानंतर ह्यांच्यातच म्हणजे नवरा बायकोंमध्येच बाचाबाची चालू होते. तुम्ही जरा यांना समजून घ्या, तुम्ही यांना जरा घरकामामध्ये मदत करा किंवा तुम्ही यांना थोडीशी स्पेस द्या, नात्यामध्ये कशी स्पेस महत्वाची असते वगैरे. हे असलं काही ऐकलं की यांचे इगो दुखावतात. या आधीच कोर्टामध्ये एकमेकांना परस्परांना असं समोर बघून यांच्या डोक्यामध्ये सणक गेलेली असते. मेडिएशन सेंटरच्या बाहेर आल्यानंतर या दोघांमध्ये अशी भांडणं जमतात कि त्यांना आवरता आमची नाकी नऊ येते. लाश हो लाश, क्यों ना फ्लर्ट करूं मैं? और तो पे अत्याचार की 5000 साल की हाँ तो हिस्ट्री है. 5000 साल से अत्याचार मैं कर रहा हूँ और तुम पे मुझे अकेले से बदला लोगी? मत कर रहे हैं और तुम सब मत देख जैसे. बरं, असे सुद्धा सोफिस्टिकेटेड कपल असतात की एकमेकांबरोबर एकाच गाडीवरती बसून येतात. मेडिएशन झाल्यानंतर कॅन्टीनला एकत्र खातात, काम झाल्यानंतर एकत्र घरी जातात. म्हणजे तो तिला घरी सोडतो आणि पुढे स्वतःच्या घरी जातो. पण विभक्त होणं या मतावरती ते ठाम असतात, कारण त्यांना माहिती असतं की एकत्र राहिल्यानंतर आपलं काहीही होणार नाही, कारण या नात्याला काहीही भवितव्य नाही. अर्थात ज्याचा त्याचा तो पर्सनल चॉईस आहे आणि ही गोष्ट खरंच वाखाणण्यासारखी आहे. आपले जे वाद आहेत ते शांततेमध्ये मिटवून सुखा समाधानानं आपल्या वाटा धुंडाळण्यासाठी ते वेगळे होतात. बऱ्याच वेळेला असाही प्रश्न विचारण्यात येतो की नवरा किंवा बायको यांच्यापैकी कुणी परदेशी स्थित असेल तर कसा घटस्फोट घ्यायचा. जसं मी आधी सांगितलेलं आहे की काही फॅमिली कोर्ट्स आणि दिवाणी न्यायालय यांच्यामध्ये अवलंबली गेलेली पद्धत ही वेगवेगळी असू शकते. पुणे फॅमिली कोर्टामध्ये प्रकरण दाखल करायचं जेव्हा असतं तेव्हा पती आणि पत्नी दोघांनीही कोर्टामध्ये उपस्थित असणं बंधनकारक आहे. त्यानंतर जेव्हा मेडिएशन किंवा काउन्सिलिंग असतं तेव्हा जोडीदार जर परदेशी निघून गेलेला असेल किंवा तेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुद्धा काउन्सिलिंग होऊ शकतं. आणि प्रकरण दाखल केल्यापासून 6 महिन्यांची म्हणजे कुलिंग ऑफ पिरियड झाल्यानंतर म्हणजे तडजोड होते आहे की नाही हे पाहण्यासाठीचा वेळ गेल्यानंतर जे शपथपत्र दाखल करायचं असतं तेव्हा त्या जोडीदारानं तिथल्या इंडियन कॉन्सुलेटमध्ये जाऊन ते एक्झिक्यूट करावं लागतं. तिथून या कोर्टाला म्हणजे भारतातल्या कोर्टाला ते पोस्टानं पाठवून दिल्यानंतर कोर्ट पुन्हा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जोडीदाराला विचारणा करतं की तुमचा निर्णय नक्की आहे ना, आणि मगच घटस्फोटाचा जो आदेश आहे तो या जोडप्याच्या हक्कामध्ये पारित करतं. बाकीच्या मुंबई किंवा बँड्रा या कोर्टांविषयी असं दिसून आलं की पूर्ण प्रकरणामध्ये जोडीदाराची उपस्थिती नसली तरी चालतं. त्या केसमध्ये जोडीदाराला पॉवर ऑफ अटॉर्नी नेमावा लागतो. तो पॉवर ऑफ अटॉर्नी केस दाखल करतो, पण शपथपत्र जेव्हा दाखल करायचं असतं तेव्हा त्या जोडीदाराला त्या स्थित असलेल्या देशातल्या कॉन्सुलेटमध्ये जाऊन ते शपथपत्र अफर्म म्हणजे ओथ घेऊन एक्झिक्यूट करावं लागतं. मग हे सगळं असं काय की काही ठिकाणी प्रकरण दाखल करताना यावं लागतं आणि काही ठिकाणी नाही आलं तरी चालतं वगैरे, हे सगळं काय? खरं पाहता CPCची ऑर्डर 3 रेकग्नाइज्ड एजंटच्या बाबतीमध्ये स्पष्ट आहे. पिटिशन कॅन बी प्रेझेंटेड थ्रू पॉवर ऑफ अटॉर्नी, देयर इज नो बार. पण प्रोव्हाइडेड मध्ये असंही म्हटलेलं आहे की इफ द कोर्ट सो डायरेक्ट्स बी मेड बाय द पार्टी इन पर्सन. म्हणजे प्रत्येकाच्या पद्धती या वेगवेगळ्या आहेत, याला काही पर्याय नाही. दुर्दैव आमचं. एका परगावच्या कोर्टामध्ये आम्ही एक मॅरेज पिटिशन दाखल करायला गेलो होतो. तिथली तर पद्धतच वेगळी. वकिलांनी आपला ॲडव्होकेट कोड काढायचा म्हणे. तो कोड 24 तासांनी ऍक्टिव्हेट होतो आणि कोड ऍक्टिव्हेट झाला की मग प्रकरण दाखल करायचं. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्यानंतर हे सगळे जे विचित्र नियम आहेत ना ते आम्हा वकिलांना शिकून घ्यावे लागतात, समजून घ्यावे लागतात आणि पर्यायानं सहनही करावे लागतात. त्यामुळे हे सुद्धा एक कारण आहे की वकिलांची फी जास्त असते. कंट्रोल कंट्रोल. हा, तर मग मी कुठे होते? तुमचा हा जो 6 महिन्यांचा कुलिंग ऑफ पिरियड पूर्ण होतो तेव्हा पती आणि पत्नी यांना एक शपथपत्र दाखल करावं लागतं. ज्या वेळेला कोर्ट पक्षकारांना समक्ष बोलावून घेतं आणि विचारणा करतं की घटस्फोटाचा निर्णय नक्की आहे का,
कुणाचाही दबाव तर नाहीये ना, आणि सेकंड मोशन ॲफिडेव्हिट दाखल झालं की कोर्ट या घटस्फोटाच्या अर्जावरती निर्णय देतं. आता हा जो कुलिंग ऑफ पिरियड आहे म्हणजे वेटिंग पिरियड म्हणजे 6 महिन्यांचा जो स्टॅट्युटरी पिरियड आहे तो वेव करता येतो का, म्हणजे स्किप करता येतो का? तर याचं उत्तर हो आणि नाही असं दोन्ही आहे. सुप्रीम कोर्टाचे बरेच न्यायनिर्णय या संदर्भात आहेत. त्यातल्या अमरदीप सिंग विरुद्ध हरविंद कौर 2017 या केसमध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की हा जो कुलिंग ऑफ पिरियड आहे तो डायरेक्टरी आहे, हा काही मॅन्डेटरी नाही. आता यासाठी काही पॅरामीटर्स आहेत, ते केस टू केस डिपेंड करतात. सुप्रीम कोर्ट असं म्हणतं पहिल्या मुद्द्यामध्ये की वेदर द कुलिंग पिरियड हॅज एक्सपायर्ड बिफोर द सबमिशन ऑफ द फर्स्ट मोशन. म्हणजे फर्स्ट मोशन जेव्हा दाखल करतो तेव्हा ते दाखल करण्याच्या आधीपासूनच तुम्ही जर 1.5 ते 2 वर्ष विभक्त राहत असाल, म्हणजे 6 महिन्यांचा स्टॅट्युटरी पिरियड आधीच उलटून गेलेला असेल, तर हा कालावधी वगळला जाऊ शकतो. म्हणजे कपल फार काळापासून विभक्त राहत असेल तर त्यांची या आधी कोणती केस चालू आहे किंवा एकतर्फी घटस्फोटाचं प्रकरण चालू होतं म्हणजे डेझर्शन, क्रुएल्टी वगैरे, आणि त्यांची ती केस जर म्युच्युअल कन्सेंटमध्ये कन्वर्ट केली असेल तर त्यावेळेला कुलिंग पिरियड देण्याला काहीच अर्थ नसतो. पुढे सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की वेदर ऑल एफर्ट्स फॉर मेडिएशन, कन्सिलेशन हॅव फेल्ड अँड देर इज नो लायकलीहुड ऑफ सच एफर्ट सक्सिडिंग. या जोडप्यामध्ये सगळेच जर मेडिएशन किंवा काउन्सिलिंग हे सगळे प्रयत्न झालेले असतील आणि काहीही संभावना नाही की लग्न वाचवलं जाऊ शकतं, तेव्हा अशा वेळेला हा 6 महिन्यांचा कालावधी वेव केला जाऊ शकतो. पुढं असं म्हणतं न्यायालय, वेदर द पार्टीज हॅव सेटल्ड ऑल देअर डिफरन्सेस इन्क्लुडिंग ॲलिमनी अँड चाइल्ड कस्टडी. म्हणजे हेही बघणं गरजेचं आहे की या जोडप्यानं जर आपापले प्रश्न म्हणजे कस्टडी, पोटगी या संदर्भातले प्रश्न स्वतःच सोडवलेले आहेत आणि घटस्फोट घेण्याच्या गोष्टीवरती ते ठाम आहेत, तेव्हा न्यायालय घटस्फोटाचा हा जो निर्णय आहे या जोडप्याच्या हक्कामध्ये पारित करण्याचा विचार करतं. पुढचा मुद्दा म्हणजे वेदर कुलिंग ऑफ पिरियड विल ओनली प्रोलॉंग देअर ॲगोनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर हा जो कुलिंग ऑफ पिरियड आहे म्हणजे तो पिरियड त्या जोडप्याची वेदना तर वाढवत नाहीये ना. म्हणजे आधीच त्या जोडप्यामध्ये 498, 125, DV, 13(1) वगैरे चालू होतं, आणि जर न्यायालयांमध्ये 6 महिन्यांचा कालावधी आपापसात तडजोड करायला हे न्यायालय देत असेल तर त्यापेक्षा वाईट दुसरं काहीच नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये न्यायालय हा 6 महिन्यांचा कालावधी वेव करू शकतं. अर्थात हा कुलिंग ऑफ पिरियड जो आहे तो वेव करण्याचं डिस्क्रिशन जे आहे ते त्या कोर्टाचं असतं बरं का. कारण लग्नाला केवळ 5-6 वर्ष झालेली आहेत आणि मुलं असतील तर इतक्या सहजासहजी आणि विनासायास कुलिंग ऑफ पिरियड जो आहे हा वेटिंग पिरियड आहे तो वेव करता येत नाही. कुलिंग ऑफ पिरियड जो वेव करायचा आहे हा वेव करण्यासाठी कोर्टाकडे सबळ कारण असावं लागतं. हा कुलिंग ऑफ पिरियड वेव करण्याचे मनुपात्रावरचे काही सायटेशन्स आहेत जे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील अशी आशा आहे. बरं, या म्युच्युअल कन्सेंट डिवोर्समध्ये या ॲप्लिकेशनच्या डिक्रीवरती आपल्याला अपील करता येतं का? अर्थातच, कारण हिंदू विवाह कायदा 1955च्या कलम 23(1)(ब) नुसार डिक्री ऑब्टेन बाय फ्रॉड, अनड्यू इन्फ्लुएन्स अँड फोर्स अशी जर परिस्थिती असेल तर याच कायद्याच्या कलम 28 नुसार अपील करता येतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. जर तुम्हाला काही सुधारणा वाटत असतील तर त्याही नक्की सांगा, त्याही स्वागतार्ह आहेत. लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद.